नमस्कार मित्रांनो, तुमचा आमच्या सर्वांचा मी ओंकार पुन्हा एकदा घेऊन मित्रांनो, मी आज आलो आहे कुपवाडमध्ये, म्हणजे माझ्या राहत्या गावामध्ये. आणि आता इथं दसऱ्याचा उत्सव सुरू आहे. प्रत्येक गावाची एक परंपरा असते आणि आता मी या व्हिडिओमध्ये आमच्या गावची परंपरा काय आहे तुम्हाला दाखवतो. तर माझ्या मागच सगळी सासनकाठ्या सुरू आहेत, तर आपण ते बघणार आहे. सासनकाठ्या अजूनही आल्या गावच्या ज्या मानाच्या सासनकाठ्या आहेत त्या सर्व सासनकाठ्या इथे येऊन नाचत होत्या आणि पालखी पण येते दत्त महाराजांची. सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला. तर मित्रांनो, असे सर्व सासनकाठ्या नाचवत आहेत आणि आता आपण आहे SPI स्कूल कुर्नवाड या जागेवर. मित्रांनो, आता एक पालखी आली आहे, चला पालखी बघणार आहे. आता पालखीपाशी सोनाचं निघाले आणि पूजा सुरू होती. आता आपण मागं त्याला बघायला लागलो. मित्रांनो, आता तुम्ही बघितला दत्त महाराजांची पालखी आली होती, आईची पालखी होती. सर्वजण आता दर्शन येतात आणि पूर्ण सगळेजण लोक तिथे दर्शन घेतात आणि मागात आपल्या सासनकाठी सुरू आहे नाचवल्यात. चला तर आपण ते जाऊया सासनकाठी.
नितीचा आणि लय भारी नाचलेले आहेत. एक नंबर नितीचा. मित्रांनो आता बघितला दादानं सासनकाठी कशी भारी नाचला. एक नंबर सासनकाठी नाचला आणि मी पण नाचलेलो. मला पण लय भारी वाटलं सासनकाठी. ही गावची एक परंपरा आहे आणि ती सासनकाठी ज्या असते ते मानाचे असतात आणि त्या चैत्र यात्रेला पण या सर्व सासनकाठ्या जातात. सोनं लुटायचं इथं सोनं आता पण मगाशी लुटलेलं होतं. मैसा मैसा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निरंजन भाऊ दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहेब भाऊ दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो असा हा आमचा दसरा असतो गावचा. आणि गावातले कोण हे व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओ शेअर करा भरपूर लोकांना. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही कुरुंदवाडातनं बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा मी कुरुंदवाडकर आहे म्हणून. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण मी व्हिडिओ बनवायचं काम केलं आहे. त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मित्रांनो तुमचं आहे, फक्त आणि फक्त तुमचं आहे. तर नक्की शेअर करा. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.